त्यांनी मला कार्ड देऊन हे सांगितला होता, की जरी तुला तुझी किस्मत वानवायची आहे, तो तू या नंबरवरती कॉल कर. तुझी किस्मत खराब आहे. मी कसं आहे ना, माझ्या एक थोडासा महिलासारखं काम आणि पुरुषसारखं जगणं माझ्या अगोदर खूप होता. चिडल्यानंतर मी बाहेर आली, की कशाला बसायचं आहे हे व्यक्तीच्या सोबत ज्यांनी मला टक्कर देऊन पाडला. तुमची अशी काय प्रेम कहाणी की 27 वर्ष तुम्ही एकत्र आहात, आज पण दावा करतायत. अशा खूप आठवणी असतात. नेमकं तुमची प्रेम कहाणी काय आहे? ती प्रेक्षकांसाठी थोडं सांगू शकाल का? प्रेम कहाणी तो खूप फिल्मी आहे आणि आमच्या जे पहिल्यांदाचा जे मिलना होता, आमची जी टक्कर होती, ते मतलब त्यांनी मला कार्ड देऊन पहिली मुलाखतमध्ये त्यांनी मला कार्ड देऊन हे सांगितला होता, की जरी तुला तुझी किस्मत वानवायची आहे, तो तू या नंबरवरती कॉल कर. आणि मी काय सांगितला होता, की तुझी किस्मत खराब आहे. त्याच्यासाठी तू मला हे नंबर दिलेला आहे. असं खूप मतलब एक टक्कर झाली होती. असं खूप फिल्मी आहे आमचा जे मिलना आहे. तरी पण देवाला एक डेस्टिनी असते. म्हणजे त्यावेळेस तुम्हाला सांगितलं गेलं होतं, की तुमची किस्मत जर तुम्हाला उजळायची असेल किंवा झळकायची असेल, सक्सेस व्हायचं असेल, तुम्ही ह्या नंबरवरती फोन करा. तो नेमका नंबर कोणाचा होता? नंबर माझ्या नवऱ्याच्या, धनंजय मुंडेच्या. हां, अच्छा. त्यांनी मला कार्ड दिला होता. अच्छा, मग तुम्ही त्याला रिप्लाय काय केलं होतं? हां, नाही मी त्यांना हेच रिप्लाय केला होता, की तुझी किस्मत खराब आहे. मी कसं आहे ना, माझ्या एक थोडासा महिलासारखं काम आणि पुरुषसारखं जगणं माझ्या अगोदर खूप होता. मी जुडो कराटे क्लासमध्ये होती, क्रिकेट खेळत होती. खूप मतलब मुलांसोबत जास्त मी खेळत होती त्यावेळे. हां, डॅशिंग पर्सनॅलिटी माझी अगोदरपासून लहानपणापासून होती. तसंच तो आमची टक्कर झाली होती आणि टक्कर झाल्यानंतर आमचा खूप असा ते आश्रममध्ये होते आम्ही आणि फॉर्च्युनेटली काय म्हणतात ना त्याला, की एक भाग्यवश सोबत बसण्याची वेळ आली त्या आश्रममध्ये. त्या दिवशी टक्कर झाली, त्या दिवशी सोबत बसण्याची वेळ आली आणि त्या कोणत्या आश्रमात तुमची टक्कर झाली, बसण्याची वेळ आली? भैय्यू महाराजच्या आश्रममध्ये आमची भेट झाली होती आणि त्यानंतर अशी सोबत बसण्याची वेळ आली. मी खूप असं चिडत होती. चिडल्यानंतर मी बाहेर आली, की कशाला बसायचं आहे हे व्यक्तीच्या सोबत ज्यांनी मला टक्कर देऊन पाडला. है ना? तो असं मी बाहेर गेली. तो नंतर माझे मागे-मागे आले. त्यावेळी मला कार्ड दिला. आणि त्यावेळेपासून माझी जी हरकत होती त्या बघून आणि मतलब मैं खूप सुंदर भी थी। 16-17 वर्ष की थी मैं उस समय। तो मैं बहुत ज़्यादा सुंदर थी। जैसा अभी मेरा बेटा दिखता है, सेम वैसे की वैसी मैं दिखती थी। तो पहली नज़र में ही उनको मेरे से इतना प्यार हो गया और मेरी हरकत से, हर चीज़ से मेरे इतना प्यार हो गया उनको की डायरेक्ट सिम्बायोसिस से सिम्बायोसिस कॉलेजमध्ये होते त्यावेळी त्या. सिम्बायोसिसकडून डायरेक्ट इंदोर यायचे. हप्त्यामध्ये 2 वेळे भेटण्यासाठी. असं आमच्या प्रेम झालं.